हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 6 प्रॅक्टिस सेट 41 प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला काही शेप्स दिलेले आहे। त्या शेप्सचे आपल्याला फेसेस, व्हर्टायसेस आणि एजेस हे राईट करायचे आहे। सो त्याआधी फर्स्ट ऑफ ऑल फेसेस, व्हर्टायसेस आणि एजेस काय असतात हे आपण एक या मॅच बॉक्सवरून समजून घेऊया। ओके, सपोज आता माझ्याकडे एक मॅच बॉक्स आहे आणि मला असं विचारलेलं आहे मॅच बॉक्सला किती फेजेस आहे, किती व्हर्टायसेस आहे आणि किती एजेस आहे हे सांगा। तर फेजेस मीन्स काय, जे फ्लॅट सरफेस आहे ना ते फेजेस। या मॅच बॉक्सला बघा, इथे हे वन फ्लॅट सरफेस आहे। परत मी असं टर्न केलं तर हे वन फ्लॅट सरफेस दिसत आहे। परत टर्न केलं तर हे पण एक वन फ्लॅट सरफेस आणि इथे पण वन फ्लॅट सरफेस आणि इथे पण वन फ्लॅट सरफेस आहे आणि या साइडला पण वन फ्लॅट सरफेस आहे। मीन्स फेजेस मीन्स आपल्याला काय राईट करायचं आहे, जिथे फ्लॅट सरफेस आपल्याला दिसत आहे फिगरचा तो म्हणजे फेजेस। ओके, नेक्स्ट व्हर्टायसेस। व्हर्टायसेस मीन्स व्हॉट, इथे सिंपली आपण इथे कॉर्नरही लक्षात ठेवलं ना तरीही चालेल, जिथे दोन लाईन अटॅच होतात तो पॉइंट म्हणजे व्हर्टायसेस। आता इथे ह्या मॅच बॉक्सची ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, इथे अटॅच होत आहे ना, म्हणजे हा एक व्हर्टायसेस असणार आहे। सेकंड, इथे या साइडने एक लाईन येत आहे, ह्या साइडने एक लाईन आहे, सेकंड हा व्हर्टायसेस असणार आहे। मीन्स सिंपली आपण लक्षात ठेवू शकतो मॅच बॉक्सला जितकेही कॉर्नर्स आहेत ते सर्व कॉर्नर्स मीन्स काय, व्हर्टायसेस। मीन्स बघा आता किती कॉर्नर्स असतील, 1 2 3 4 अँड अदर साइडचे 5 6 7 8, म्हणजे मॅच बॉक्सला 8 व्हर्टायसेस आहे। अंडरस्टँड? ओके, नेक्स्ट आहे एजेस। एजेस मीन्स आपण असंही लक्षात ठेवू शकतो की टू फ्लॅट सरफेस आर जॉईंट टुगेदर। जिथे टू फ्लॅट सरफेस जॉईंट होतात, हा एक फ्लॅट सरफेस आणि ह्या साइडचा एक फ्लॅट सरफेस इथे जॉईंट होत आहे, म्हणजे ही एक एज आहे। ओके, आणि परत बघा हा एक फ्लॅट सरफेस आणि इथे एक फ्लॅट सरफेस आहे, हा इथे जॉईंट होत आहे म्हणजे ही एक एजेस आहे। ओके, आणि परत या ठिकाणी पण एक फ्लॅट सरफेस, हा फ्लॅट सरफेस इथे जॉईंट होतो म्हणजे ही एक एजेस आहे। म्हणजे इथे मॅच बॉक्सला किती एजेस आहे सांगा बरं। बघा 1 ही 2 3 अँड 4, अदर साइडच्या 4 4 + 4 8, म्हणजे मॅच बॉक्सला 8 एजेस आहे। अंडरस्टँड? यावरून तुम्हाला समजलंच असेल फेजेस, व्हर्टायसेस आणि एजेस काय आहे। आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटकडे येणार आहे। फर्स्ट इथे फिगर दिलेली आहे आपल्याला सिलेंडर। ओके, बघा इथे सिलेंडरच्या फेजेस, व्हर्टायसेस आणि एजेस राईट करायचे आहेत। तुम्हाला इथे इमॅजिनेशन करणे खूप आवश्यक आहे, बिकॉज ह्या ज्या सर्व फिगर्स, ज्या सर्व शेप्स आपल्याला दिलेले आहे ह्या 3D डायमेन्शनल फिगर दिलेले आहेत। म्हणून असं इमॅजिन करा आपल्यासमोर एक सिलेंड्रिकल शेप आहे, ह्या सिलेंड्रिकल शेपला किती फेजेस असतील हे आपल्याला राईट करायचं आहे। सो इथे आपल्याला अशी कर्ड फेस दिसत आहे इथे समोर घेतलेली। फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे ह्या बॉटलवरून समजून सांगू शकते। आता ही जी एक बॉटल आहे, ही बॉटल काय आहे, एक सिलेंडर शेप आहे। सो इथे सिलेंडर शेप आपल्याला फक्त एक काय दिसत आहे, हा कर्ड शेप दिसत आहे। ओके, दिसतोय ना, हा फक्त एक कर्ड शेप, ही समोरची फेस, म्हणून इथे आपण राईट करू शकतो। म्हणजेच या सिलेंडरला फक्त एक कर्ड शेप आहे समोरची, म्हणून वन कर्ड फेस। ओके, नेक्स्ट कम टू द व्हर्टायसेस। आता इथे व्हर्टायसेस असणार का, व्हर्टायसेस मीन्स जिथे कॉर्नर आहे, कोणत्याही सिलेंडर शेपमध्ये कॉर्नर नसतो म्हणजेच व्हर्टायसेस येणार आहे 0। नेक्स्ट आहे एजेस। बघा इथे ही एक वरची एज आपल्याला दिसत आहे। ओके, ही एक वरची एज आणि ही बिलो द एज, अबो द एज अँड बिलो द एज, अशा 2 सर्क्युलर एजेस इथे आपल्याला दिसतात। ओके, बघा ही एज जी आहे ना, एज मीन्स इथे काठ आपण म्हणू शकतो। ह्या सर्क्युलर शेपचा हा जो इथे काठ दिसत आहे म्हणजे
ही एज झालेली आहे आणि ही अबोव मध्ये पण आपल्याला वरती पण एक सर्क्युलर शेप दिसत आहे जो की एज आहे. ओके, नेक्स्ट शेप आहे कोन. इथे कोनला किती फेजेस असणार आहे, तर फर्स्ट आपण बघितलं तर कोनची आपल्याला एक शेप इमॅजिन करायचा आहे. बघा, आपण जेव्हा ही बर्थडे सेलिब्रेट करतो तेव्हा जी आपण कॅप यूज करतो ती या प्रकारेच असते ना, बर्थडे कॅप. ओके, सो ती तुम्ही इमॅजिन करा आणि समोर जर आपल्याला इथे बघत आहे आपण तर ही एक आपल्याला फेस दिसत आहे समोर. ओके, सो इथे वन कर्ड फेस असणार आहे. ओके, वन कर्ड फेस. आणि नेक्स्ट आपण इथून बघितली तर ही पण एक आपल्याला फेस दिसत आहे. जर कॅपला आपण असं घुमून बघितलं ना तर इथे पण आपल्याला एक फेस दिसत आहे, ती फ्लॅट फेस असणार आहे, वन फ्लॅट. नेक्स्ट आहे व्हर्टायसेस. जिथे दोन लाईन आपल्याला जुळून दिसत आहे किंवा एखादा कॉर्नर दिसत आहे तो म्हणजे व्हर्टायसेस. आता या कोनमध्ये आपल्याला एकच कॉर्नर दिसत आहे म्हणजेच वन व्हर्टायसेस असणार आहे. नेक्स्ट आहे एजेस. इथे हा जो आपल्याला ही जी लाईन इथे शो केलेली आहे ना, बट ही जी लाईन आहे ही एज नाही, बिकॉज ही कर्ड आहे, पूर्ण गोल असते ना कॅप. म्हणजे इथे कोणत्याही प्रकारची लाईन इथे शो करत आहे का, ही कोण नाही. बट आपल्याला ही जी एक दिसत आहे जी सर्क्युलर पॅटर्न मध्ये दिसत आहे ही एक एज आहे. ओके, हा एक काठ दिसून येतो आपल्याला, म्हणून इथे आपण वन सर्क्युलर एज राईट करणार. ओके, नेक्स्ट शेप आहे पेंटॅगोनल पिरॅमिड. बघा, पेंटा मीन्स काय, 5. ओके, 5 साइड जिथे असणार आहे तो पेंटॅगोनल असणार आहे आणि इथे पिरॅमिड दिलेला आहे. दिस इज द 3D डायमेन्शनल फिगर. ही आपल्याला 3D डायमेन्शनल फिगर दिलेली आहे. जर इमॅजिन केलं आपण तर ह्या ज्या डॉटेड लाईन आहे ह्या मागच्या साईड आहे, जे पिरॅमिडचा मागच्या साईड असेल ना, ह्या डॉटेड लाईन मागच्या साईडच्या आहे. ओके, सो इथे आपल्याला फेजेस काउंट करायचा आहे. फेजेस मीन्स काय, फ्लॅट सरफेस. सो इथे फ्लॅट सरफेस काय दिसत आहे, सिम्पली तुम्ही इथे ट्रायंगल काउंट केले ना तरीही चालते. म्हणजे इथे पेंटागोनल आहे तर 5 फेसेस ऑलरेडी असणारच आहे. सो इथे आपण ट्रायंगल किती आहे या फिगरमध्ये हे काउंट करून घेऊया. बघा, हा एक वन ट्रायंगल, हा सेकंड ट्रायंगल आणि हा इथून थर्ड ट्रायंगल. नेक्स्ट आता हा जो डॉटेड लाईन मध्ये दिसत आहे ना इथे, हा फोर्थ ट्रायंगल येणार आहे असा. ओके, नेक्स्ट आता हा डॉटेड दिसत आहे तर हा फिफ्थ ट्रायंगल असणार आहे. मीन्स या फिगरमध्ये ट्रायंगल्स किती आहे, 1 2 3 4 5. ओके, 5 ट्रायंगल आहे आणि बेसमध्ये जे पण काही आपल्याला फ्लॅट सरफेस दिसत आहे ही डॉटेड लाईन्स आहे आणि ह्या लाईन्स हा बेस आहे. सो हे 6, म्हणजे इथे 6 फेसेस येणार आहेत. परत काउंटिंग करायची आहे. बघा, 1 2 3 आणि डॉटेड लाईन मधले जे ट्रायंगल आहे ते 4 आणि 5 आणि जे बिलो साईडला आहे म्हणजे बेस आहे तो 6. म्हणजे इथे फेजेस किती असणार आहे, 6 फेजेस. ओके, नाव व्हर्टायसेस. व्हर्टायसेस मीन्स व्हॉट, कॉर्नर. जिथे दोन सेगमेंट ह्या जुळतात, 2 किंवा अधिक सेगमेंट असेल ना, त्याच्यापेक्षा जास्त सेगमेंट्स असतील त्या एकमेकांना अटॅच होतील, तिथे एक पॉइंट तयार होणार, तो होणार कॉर्नर, मीन्स व्हर्टायसेस. ओके, सो इथे पेंटॅगोनल आहे मीन्स काय, 5 व्हर्टायसेस तर ऑलरेडी असणारच आहे. 1 2 3 4 5 and 6. Okay, vertices is the 6 vertices. Okay, edged. एज मीन्स काय, काट असतात किंवा या फिगरमध्ये तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता जे सेगमेंट आहे, लाईन सेगमेंट जे आहे त्या म्हणजे एजेस. सो इथे 2 व्हर्टायसेसला जॉईन करणारी जी सेगमेंट आहे ती म्हणजे एजेस आहे. सो इथे किती एजेस असणार आहे हे काउंट करून घ्यायचे आहे. बघा, ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, सो इथे 10 आपल्याला मिळतात. ओके, नेक्स्ट शेप आहे हेक्सागोनल पिरॅमिड. आता हेक्सागोनल पिरॅमिड आहे तर ह्याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतंय हेक्सा मीन्स काय, 6 आहे. ओके, सो इथे फेजेस किती असणार आहे, ऑलरेडी 6 फेजेस असणार आहे. बट आपण इथे काउंट करून घेऊया. बघा, इथे जे पण काही ट्रायंगल्स आपल्याला दिसत आहेत ना, ह्या ट्रायंगल्स मीन्स ह्याच्या फेजेस असणार आहेत. सो फर्स्ट ट्रायंगल इथे हा आहे म्हणजे फर्स्ट फेजेस, हा सेकंड ट्रायंगल 2 3 आणि
इथे आपल्याला डॉटेड लाईनमध्ये दिसत आहे हा 4, हा ट्रायंगल मिडल ट्रायंगल जो आहे मागे तो 5 आणि हा ट्रायंगल जो दिसत आहे आणखी इकडे हा 6 ट्रायंगल. ओके, म्हणजे इथे 6 फेजेस ऑलरेडी आहे आणि जी बेस आहे ती बेस एक 7 फेजेस असणार आहे. म्हणजे 6 ह्या अप्पर साईडच्या आणि जो बेस आहे तो 1 साईड फेस 6 + 1 7 फेसेस असणार आहेत. ओके, नेक्स्ट आहे व्हर्टायसेस. व्हर्टायसेस मीन्स व्हॉट, जिथे कॉर्नर आहे. ओके, सो जिथे 2 सेगमेंट अटॅच होणार ना तो म्हणजे व्हर्टायसेस. मग इथे आपण हा बेसच्या व्हर्टायसेस आधी काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 अँड 7. म्हणून इथे व्हर्टायसेस पण 7 असणार आहे. नेक्स्ट आहे एजेस. एजेस मीन्स व्हॉट, ज्या काही सेगमेंट इथे या फिगरमध्ये आपल्याला दिसत आहे त्या मीन्स एजेस. ओके, सो इथे आधी आपण बेसच्या काउंट करून घेणार आहे एजेस आणि नेक्स्ट आपण अप्पर साईडच्या जे एजेस आहे ते काउंट करून घेऊ. बेसच्या एजेस बघा 1 2 3 4 5 आणि 6 7 8 9 10 11 12. ओके, अशा 12 ह्या एजेस आपल्याला इथे मिळतात. नेक्स्ट आहे हेक्सागोनल प्रिझम. नेक्स्ट इथे अगेन हेक्सागोनल आहे मीन्स साईड किती असणार आहे 6 साईड असणार आहे. सो इथे फर्स्ट ऑफ ऑल आपण फेसेस काउंट करून घेऊया. बघा इथे ही 1 फेस दिसत आहे. फेस मीन्स काय, फ्लॅट सरफेस. जिथे आपण समोर बघत आहे फ्लॅट सरफेस दिसत आहे मीन्स तो फेस आहे. ओके, इथे ही 1 फेस 1 2 3 4 5 अँड 6. ओके, इथे 6 होतात आणि अप्पर साईडची एक 7 आणि बिलो साईडची एक 8. म्हणजे इथे 8 ह्या फेसेस आहे. नेक्स्ट आहे व्हर्टायसेस. व्हर्टायसेस मीन्स कॉर्नर. सो आपण फर्स्ट ऑफ ऑल इथे अप्पर कॉर्नर काउंट करून घेऊ. जितके कॉर्नर अप्पर असणार आहे तितकेच ह्या बिलो साईडचे असणार आहेत. ओके, सो इथे 1 2 3 4 5 6. अपर साईडला 6 कॉर्नर आहे मीन्स 6 व्हर्टायसेस आहे. तर बिलो साईडला पण 6 व्हर्टायसेस असणार आहे. एकदा काउंट करून बघूया. बघा 1 2 3 4 5 6. म्हणजे हे वरती 6 आहे आणि खाली पण 6 आहे. अपर साईडचे 6 व्हर्टायसेस, बिलो साईडचे 6 व्हर्टायसेस. 6 + 6 12. ओके, नेक्स्ट एजेस. एजेस काउंट करायचे आहे मीन्स काठ. दिलेला जो प्रिझम आहे त्यांच्या सेगमेंट इथं दिसत आहे त्या काउंट करून घ्यायच्या आहे. आता बघा सर्वात आधी अप्पर साईडचे काउंट करून घेऊ, मिडल साईडचे अँड देन बिलो साईडचे. सो अप्पर साईडची 1 2 3 4 5 6. ओके, अप्पर साईडच्या 6 आहे. मिडलमध्ये आहेत त्या काउंट करून घेऊ आता. 1 2 3 4 5 6. ओके, मिडल साईडच्या पण 6 आहे. आता अप्पर साईडच्या 6 आहे आणि बिलो साईडच्या पण 6च असणार आहे की नाही. 1 2 3 4 5 6. ओके, अप्पर साईडच्या 6, मिडल साईडच्या 6 आणि बिलो साईडच्या 6 आहे. 6 3 18. म्हणजे इथे 18 आपल्याला एजेस मिळत आहे. नेक्स्ट अँड लास्ट इथे शेप आहे पेंटॅगोनल प्रिझम. नेक्स्ट अगेन इथे पेंटॅगोनल आहे तर ह्या नावावरून आपण डिसाईड करू शकतो इथे किती साईड असणार आहे. पेंटा मीन्स 5 साईड असणार आहे या फिगरमध्ये. ओके, बघा 1 2 3 4 अँड 5 साईडचा ही पेंटॅगोनल फिगर दिलेली आहे. दिस इज 3 डायमेन्शनल फिगर. तर आपल्याला हे इमॅजिन करायची आहे की ह्याच्या फेसेस आपल्या समोर आपण बघत आहे असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. सो फेसेस काउंट करताना 5 फेसेस तर असणारच आहे बिकॉज हे पेंटॅगोनल आहे. 5 फेसेस तर असणारच आहे जनरली. ओके, सो इथे आपण ही फेसेस बघितली तर ही 1 येणार आहे. इथे रेक्टँग्युलर फेसेस दिसत आहे ना आपल्याला समोर. सो तुम्हाला इमॅजिन करायचं आहे ही फेसेस बघत आहे ही 1 ही 2 3. ओके, आणि ही बॅक साईडची जी आहे इथून ही 4th आणि अदर बॅक साईडची जी आहे ही इथे 5. ह्या 5 फेसेस आहे आणि एक टॉपची आहे ती 6 फेस आणि एक बॉटमची आहे ती 7. ओके, म्हणजे इथे फेसेस किती असणार आहेत 7 फेसेस दिलेले आहे आपल्याला. नेक्स्ट आता इथे व्हर्टायसेस. व्हर्टायसेस मीन्स व्हॉट, मी तुम्हाला कॉर्नर काउंट करायला सांगितलेलं आहे.
जिथे 2 सेगमेंट किंवा 2पेक्षा 3 सेगमेंट अटॅच होतात तिथे एक पॉईंट तयार होतो, तो म्हणजे व्हर्टायसेस. मग इथे किती व्हर्टायसेस आहे? आधी आपण अपर साईडच्या टॉप साईडच्या काउंट करून घेऊ, नंतर बॉटमच्या काउंट करू. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे व्हर्टायसेस दिसत आहे 10. ओके, नेक्स्ट आहे एजेस. एजेस मीन्स व्हॉट? सिम्पली इथे आपण सेगमेंट काउंट करून घेऊया. जिथे आपल्याला जितक्या ह्या प्रिझममध्ये सेगमेंट दिसत आहे ते सेगमेंट काउंट करून घेऊया. ओके, मीन्स इथे किती काठ दिलेले आहेत ह्या प्रिझममध्ये ते काउंट करून घ्यायचे आहे. पहिले तर अप्पर साईडचे आपण काउंट करून घेऊ, टॉपचे, नेक्स्ट बॉटमचे काउंट करून घेऊन देन मिडल. 1 2 3 4 5. टॉप साईडच्या जे आहे त्या 5 आहे, तर बॉटमला पण 5च असणार आहे. सो 1 2 3 4 5. टॉपच्या 5, बॉटमच्या 5. आता आपण मिडलिंग काउंट करून घेऊया. 1 2 3 4 अँड ही बॅक साईडची एक डॉटेड लाईन दिसत आहे ही 5. ह्या 5 एजेस, टॉपच्या 5, मिडलच्या 5 अँड बॉटमच्या 5. 5 × 3 15. ओके, आहे ना इझी? फक्त इथे आपल्याला इमॅजिनेशन करायचं आहे. ह्या फिगर्स आपल्या डोळ्याच्या समोर घ्यायच्या आहे आणि बरोबर फेजेस किती आहे, व्हर्टायसेस किती आहे आणि एजेस किती आहे हे काउंट करून घ्यायचं आहे. ओके, आता इथे आपला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो आणि मुलांना प्रॅक्टिस सेट सोबतच आपला मॅथ्सचा सिलेबस 6 स्टँडर्डचा कंप्लीट होतो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, समजत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा. भेटूया लगेच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.